सर्व राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नतमस्तक होतो। आज या ठिकाणी सन्माननीय राजेश पवार साहेबांच्या या रॅलीमध्ये आणि या संबोधित अशा सभेमध्ये संबोधित करत असताना मी प्रथमतः माननीय राजेश पवार साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आणि पुन्हा एकदा त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आव्हान करण्यासाठी या ठिकाणी आलो। बांधवांनो, या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता होती। या सत्तेच्या माध्यमातून स्वतःची घरं भरण्याचं काम या ठिकाणी आम्हाला दिसून आले आणि पुन्हा पुन्हा आपल्या पुढच्या पिढींना आमदार खासदार बनवण्यासाठी हे लोक झटताना दिसले। पण महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तो विचार इथल्या तळागाळातल्या लोकांना, सर्वसामान्यांना, कष्टकऱ्यांना, या लोकांना न्याय देण्याची भूमिका मात्र इथं दिसली नाही। पण 2014 मध्ये सन्माननीय फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि इथल्या या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आणि यांची घमंड उद्ध्वस्त झाली आणि आज तुम्ही बघत असाल की या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीचा विकास होताना दिसतोय। इथल्या प्रत्येकाला न्याय मिळताना दिसतोय। जो न्याय आज सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या रूपाने आम्ही बघितलेला आहे। वाटेगाव हे असं गाव आहे की या गावामध्ये अण्णाभाऊ साठेंचा जगभर डंका होतोय। अण्णाभाऊंना सगळीकडे मानलं जातं, पण आमच्या इथं काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक नेते अण्णाभाऊंच्या गावामध्ये जन्मभूमीमध्ये कधीही ते नतमस्तक व्हायला आले नाही। त्यांनी एक स्मारक सुद्धा उभा केलं नाही। आज पहिल्यांदा फडणवीस साहेबांनी 25 कोटी रुपयाची घोषणा केली आणि एवढं मोठं भव्य दिव्य तिथं आता स्मारक होणार। मी या सगळ्या गोष्टी डोळ्यानं बघितलेल्या आहेत। आता मी तुम्हाला परवाचं एक उदाहरण सांगतो, म्हणजे इथं सर्व जात समूहाचे लोक बसलेले आहेत, मला त्याचं भान नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बांधवांनो, ज्या वेळेला मी काँग्रेसच्या प्रचाराला या नांदेड जिल्ह्यामध्ये येत होतो त्यावेळेला मला कुठल्याही भाजपच्या पदाधिकाऱ्यानं कधी फोन केला नाही आणि कोणी म्हणलं नाही की भाऊ आपण या ठिकाणी प्रचाराला येऊ नका, काँग्रेसचा इथला भाजपचा आमदार किंवा इथला भाजपचा खासदार असा आहे तसा आहे, असा मला एकही फोन आला नाही। पण मी जसं राजेश पवार साहेबांच्या प्रचाराला येणार आहे असं कळालं, 2 दिवसापासून इथले 10-12 लोक मला सातत्यानं फोन करतायत की राजेश पवार साहेब की इथल्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या अनुषंगानं बोलले। मी तुम्हाला सांगतो की ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोणी व्यक्ती असं बोलू शकतो का? राजेश पवार साहेबांनी या विधानसभेमध्ये मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी प्रचंड मोठ्या ताकदीनं भांडणारे हे व्यक्तिमत्व आहेत आणि म्हणून मला जसा फोन आला तसं मी या ठिकाणी मुद्दाम होऊन येण्याचं ठरवलं। मला बघायचं होतं की इथं आल्यावर काय होते, पण आता मी आलो तर इथं कुणी दिसत नाही मला ते की ही जी संस्कृती आहे की जेव्हा मी काँग्रेसच्या प्रचाराला आलो होतो तेव्हा भाजपच्या कुणी मला अडवणं किंवा असा फोन करण्याचा प्रकार केला नाही, पण राजेश पवार साहेबांच्या या प्रचाराला येत असताना ही पद्धत, मी आजपर्यंत एक गोष्ट ऐकत होतो की भाजपच्या कार्यकर्त्यांना हे लोक अंधभक्त म्हणत होते, मी यांच्या कार्यकर्त्यांना भामटे लुटारू भक्त म्हणतो। म्हणजे अशा या संस्कृतीला आपण मोडीत काढलं पाहिजे। आमचा विकास, आमच्या 40 वर्षाच्या मागण्या या भारतीय जनता पक्षानं पूर्ण केलेत। आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली, रस्त्यावर आम्ही आलो, अनेक वेळा म्हणलं की अण्णाभाऊंचा सन्मान या देशामध्ये झाला पाहिजे, बाबासाहेबांचा सन्मान या देशामध्ये झाला पाहिजे। देवेंद्र फडणवीस आणि राहुलजी नार्वेकर ही 2 माणसं रशियामध्ये जाऊन अण्णाभाऊंचा त्यांनी पुतळा बसवला आणि तिथं जाऊन ती अण्णाभाऊंना नतमस्तक झाली। तुम्हाला सांगतो की 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या नावाने संशोधन प्रशिक्षण उभा केले। अबकडचं वर्गीकरण पवार साहेबांनी हे सातत्यानं या ठिकाणी मांडलं। आम्ही ज्यांच्यासाठी काम केलं, आम्ही ज्यांच्यासाठी मेहनत घेतली त्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कधी आमचा सन्मान केला नाही। आम्हाला लाज वाटते की आम्ही भाजपचा विरोध केलाय आणि राजेश पवार साहेबांच्या प्रयत्नातून मला आता राज्यमंत्री पदाची घोषणा झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्या लक्षात आलं की अरे आमचं कोण आणि परकं कोण हे आम्ही शिकलोय। हे तुम्ही गोष्टी लक्षात घ्या आणि पुन्हा एकदा आपल्याला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये राजेशजी पवार साहेबांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवायचंय आणि आपल्या सगळ्यांचा विकास करून घ्यायचा, ही गोष्ट लक्षात घ्या। मी आजच्या या विचार मंचावर अनेक मान्यवर बसलेत, मी अनेकांचं नाव घेणार नाही, पण राजेश पवार साहेब आणि त्यांच्या पत्नी माननीय पूनमताई पवार
पवार साहेबांची भूमिका पाहिली, त्यांचं काम पाहिलं, त्यांचा स्वभाव पाहिला, त्यांच्यामधली नम्रता पाहिली आणि लोकांच्या प्रती असलेली त्यांची भावना पाहिली, हे कुठेही बघायला मिळत नाही. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की भारतीय जनता पक्ष आणि त्यातले सगळे आमदार खासदार हे सत्तेतल्या पार्टीतले लोक आहेत, पण मला त्यांच्यात कधीही घमंड बघायला मिळाला नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना 10 वर्ष झालं महाराष्ट्राच्या सत्तेच्या बाहेर ठेवले, पण घमंड असा की जसं पंतप्रधान झाल्यासारखे इथले घमंडी लोक आहेत. आणि म्हणून या लोकांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. पुन्हा हे सत्तेत आले नाही पाहिजे. सत्तेत जर आले तर हे लोक पुन्हा आपली माती करतील. इथल्या शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला पुन्हा पिसावं लागेल, पुन्हा घासावं लागेल, पुन्हा एकदा इथं घाम गाळावं लागेल. काही इथं होणार नाही. या लोकांची पळताभुई थोडी झालेली आहे. आता हे लोकात जायला लागलेत. कधी कुठं जय अण्णाभाऊ म्हणतायत, कधी कुठं जय भीम म्हणतायत. यांचं काही खरं नाही. फक्त सत्तेसाठी विचारधारेचा, महापुरुषांच्या प्रतिमेचा वापर करणारे हे लोक आहेत. सत्तेत आलं की महापुरुषांना सोडून देतात आणि पुन्हा यांची फुगिरी चालू होते. हे आपल्याला थांबवायचं. ज्या माणसाच्या मनामध्ये इथल्या महापुरुषांच्या मनाबद्दल प्रचंड प्रेम आहे, अशाच व्यक्तींच्या आपण सोबत राहिलं पाहिजे. राजेश पवार साहेबांनी या ठिकाणी ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या आमच्या मनावर बिंबलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही पुन्हा राजेश पवार साहेबांना निवडून देण्यासाठी रात्रंदिवस एक करू. आणि असला काँग्रेसचा जो उमेदवार आहे, काँग्रेसच्या ज्या उमेदवाराच्या कुटुंबातल्या व्यक्तीने जे षडयंत्र केलं, कालपासून ज्या पद्धतीची आमची बदनामी केली, त्याला जोपर्यंत तो पडत नाही तोपर्यंत आमचं डोकं शांत होणार नाही. आणि तुम्हा सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही त्यांना पाडायचंच आहे. याला पाडल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. एवढंच जाहीर आव्हान करतो. आणि माननीय चितेजी अंतापूरकर साहेबांच्या पुढच्या प्रचार सभेला मला जायचं आहे, त्यामुळे मी या विचारमंचाची सर्व आयोजक मंडळींची दिलगीर व्यक्त करतो. या ठिकाणी विचारमंचावर आमचे सन्माननीय बंधू विलासजी झिंजोरे, बोतीकर आणि किशोर कवडीकर या ठिकाणी राजेश पवार साहेबांच्या सोबत आहेत. डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना आणि इथला प्रचंड मातंग समाज, उपेक्षित समाज या व्यक्तिमत्वांना पुन्हा एकदा विधान परिषदेत पाठवणार आहे. आणि मला खात्री आहे की राजेश पवार पुढच्या या गव्हर्नमेंट स्थापन झाल्यावर मंत्री होणार आहेत, हे मला या निमित्ताने विश्वास आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. या विचार मंचावर सन्माननीय नेते अशोकरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी होते. मी सगळ्यांची नाव घेऊन वेळ घेणार नाही. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. सर्वांना सप्रेम जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भीम. धन्यवाद भाऊ. सगळ्यांनी